अचानक आल्यामुळे ज्या आपल्याकडे पडून आज पाणी आले अचानक सगळं आंघोळ पण गार पाण्यानंच केले। आज एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो भावांनो आणि माझ्या बहिणीनं, परवाच म्हटलेलं की पाणीवाल्याला माणूस की नाही 8:30 वाजल्यात सकाळी मम्मीचं तोंड धुवायला आणि तेवढ्यात पाणी आले बघा। काय करायचं सांगा, अजून एक सुद्धा काम आवरलेलं नाही, तेवढ्यात पाण्याला झक मारून सगळं पाईप जोडायला पाहिजे। आईसाहेबांना वगैरे इथं बसवले, आईसाहेब लागल्या तोंड धुवायला, मी तोंड धुवायला तो ते पाण्याला बघून आणि मी पाईप जोडा बाहेर गेलो आणि मम्मी लागल्या तोंड धुवायला। हे असला धंदा रोज पाणी आला, रोज वैताग घेऊन आला। पाईपात सगळ्या जोडून घेतो पहिला, पुढचं काम काय करायचं नंतर बहुत कारण लय गडबड होणार आज पाणी आले अचानक सगळं पाईपा पहिला जोडून घेतो। एवढ्या गडबडीत परत आईसाहेबांचं औषध तयार केले, कसे तर नाश्ता करायचा आहे सोडा, आज पिट्टा पडणार आहे। आईसाहेबांचं औषध प्यायला लागल्यात तर काय तर नाश्त्यात जोडणं लावतो जातो मी, काय तर करायला तर पाहिजेच, पर्याय नाही। कामं सगळी बुंबलून टाकून दिले, सगळी पाईप जोडले, सगळे पाणी एका टाकीत सोडले, हे पण टाकी बघा सगळी रिकामी आहे, हे सगळं पाणी भरायचंच आहे। पण अचानक आल्यामुळे ज्या आता जाऊन दे कसलं डोकं फिरलं, अजून नाश्ता केलेला नाही, मम्मीला औषध दिलेलं नाही, काही सुद्धा केलेलं नाही, सगळं तसं पडले भावानं। आणि अचानकच पाणी आल्यामुळे सगळी बोंब उडाले। आता मम्मीच तोंड धुवून नुसताच मी आता आले, तर काय एक वस्तू पण खावं जागेवर। भावानं आणि माझ्या बहिणीनं तुम्ही बघू शकताय इथंपर्यंत सगळं आपलं पाणी भरून झालं आहे। आणि हे काय हे भांडी द्यायचं आहे, पाणी सगळं आपण गडगडीत भरून घेतले, कारण पाणी आलं तर 4 दिवसांना पण येते, किंवा 5 दिवसांना पण येते, किंवा 8 दिवसांना पण येते, किंवा 2 दिवसांना पण येते, त्यामुळे रिस्क नको। पाणी सगळं आपलं झाले, उठल्यापासून एवढी कामं आवडत की नाही, नाश्ता सुद्धा करा मी आणला म्हणून हे काय आणलं बघा नाश्ता करायला, ते 5 रुपयाचं काय आहे, काय तर आहे पंजाब तडका म्हणून काय तर आहे। मला एवढ्या भुका लागलेल्या आणि नाश्ता करायला आता वेळ ना माझ्याकडं, पाणी भरले लुटून काढले, आंघोळ पण गार पाण्यानंच केले। काय माहिती आहे का, तेवढं बाडीवर पाणी वाचते म्हणून काय केलं माहिती विषय, पाणी तापवतच बसलं नाही, चावीच्या पाण्यानं मस्तपैकी ठंडे ठंडे पाणी से नहाना चाहिए असं म्हटलं, आंघोळ केलं मस्तपैकी फ्रेश झालो। 5 रुपयाचे जाऊन खायला आणले, आता त्या याच्यावर तडी पाहिजे। आईसाहेब नाश्ता करून बसल्यावर गरगरीत डोळ्या बसत झाले निवांत होतं। कामं तर एवढ्या फास्ट आवडले सांगतो तुम्हाला, 1 ते 1.5 तासात सगळं भांडी धुणं, नाश्ता मम्मीचं हातपाय तोंड धुणं, मम्मी नाश्ता देणं, औषध देणं, पाईप जोडल्या, पाईपा काढल्या, सगळं पाक 1.5 तासात म्हणजे सगळं आवडते। माझी आणि आंघोळ आली, ते आलं, सगळं आलं। तर अशी करायची कामं, जिद्द ठेवायची, काम कसलं पण असून दे, किती पण लागू दे, जिद्द पाहिजे मनात, ते मी करणार म्हणजे करणारच, सुट्टी नाही। आज एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो भावांनो आणि माझ्या बहिणीनं, आत्ता सकाळपासून माझ्याबरोबर जे घडले की नाही, असं तुमच्याबरोबर घडलं असेल, पण कसं आहे माहिती आहे का, ह्या अडचणी जेवढ्या जास्त येतात की नाही तेवढंच आपलं जास्त चांगलं होणार असते, त्यामुळे याला खंबीरपणे तोंड देऊन उभं राहायचं। तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, आयुष्याचा प्रवास हा एकदाच आहे, हे सारखा आपल्याला मिळणार नाही, त्यामुळे जोपर्यंत आपला प्रवास चालू आहे तोपर्यंत त्याचा आनंद घ्या, या प्रवासाला कटाळून जाऊ नका, कारण आयुष्य माणसाचे जीवन हे एकदाच आहे आणि माणसाच्या जीवनासारखं सुखी जीवन कुठलंच नाही आहे, त्यामुळे याचा आनंद घ्यायला शिका। काय अडचणी आहेत म्हणून रडत बसण्यात काय अर्थच नाही ना, आणि या प्रवासातनं अर्धवट उतरायचा पण कधी विचार करू नका, कारण अर्धवट जर उतरलात तर ह्या प्रवासाला लिफ्ट कोण तुम्हाला परत देणार नाही आणि या प्रवासाच्या गाडीत तुम्ही परत बसू पण शकणार नाही। त्यामुळे जे काय जगायचं की नाही आजच जगून घ्या, उद्याचा विचार करत जर बसलात तर तुम्ही फक्त तुमचं आयुष्य एका जबाबदारीच्या वज्जाखाली घालून तुम्ही खराब करून घ्यालाय। असं म्हणत नाही की जबाबदारी घेऊ नका, जबाबदारी घ्या, पण आज जगा, उद्या कुणीच बघितलेलं नाही, उद्या येईल का नाही ते पण आपल्याला माहीत नाही, त्यामुळे जगायचं काय असेल ते आजमध्ये जगून घ्या, उद्याच्या जीवावर जगू नका। आज आहे तर सगळं आहे, आज खुश तर सगळं आयुष्य आपलं खुश राहणार। आपण उद्याच्या टेन्शनमध्ये जर तुम्ही जगला तर आयुष्यात सुखी तुम्ही कधीसुद्धा राहू शकणार नाही। उद्या येईल किंवा नाही येईल ते आपल्या हातात नाही आहे, त्यामुळं कसं आहे, आजचा दिवस कसा आनंदात घालवता येईल, आजच्या दिवस आपल्याला कसं समाधान जगता येईल, आजच्या दिवस आपल्याला काय नवीन करता येईल, आज आपण काय समाधानी काय करता येईल, या गोष्टीवर लक्ष द्या। आजच्या गोष्टीत जगा, आजच्या समाधानात जगा, आज जगायला शिकला तर उद्या तुम्ही आनंदी राहणार आहे। कळालं काय मी काय म्हणालो? त्यामुळं भावांनो आणि माझ्या बहिणींनो, आयुष्यात तुमच्या पण जरी टेन्शन असलं तर ते विसरायला शिका, आयुष्य जगायला शिका,
आयुष्यात काहीतरी नवीन करायला शिका. टेन्शन आहे म्हणून रडत बसलं म्हणून आयुष्य आपलं सार्थकी लागणार नाही. कधीच लक्षात असू द्या ही गोष्ट माझी. आणि जोपर्यंत तुम्ही आज जगायला शिकत नाही तोपर्यंत तुम्ही उद्या आनंदी राहणारच नाही. कळालं काय? त्यामुळं भावनांनी माझ्या बहिणीनं सगळ्यांना अडचणी आहे, टेन्शन सगळ्यांना आहे, दुःख सगळ्यांना आहे. दुःखामागोमागून सुख पण हे येतच असते. त्यामुळं सुखाची वाट बघण्यापेक्षा दुःखात जगायला शिका. त्यामुळे तुम्ही जास्त आनंदी राहायला शिका, गोष्टी समजून घ्यायला शिका. त्यामुळे आयुष्यात तुम्ही जास्त सुखकर राहायला शिकशिला. आयुष्य जगायला शिका, आयुष्यात समाधानी राहायला शिका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. आणि तुम्ही जर आयुष्यात सारखं सारखं जर हरत असला की नाही, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी काल एक पिक्चर बघितला, सितारे जमीन पर. आमिर खानचा नवीन पिक्चर आला आहे. काय विषय होते माहिती आहे काय? आमिर खानची टीम त्यात लास्टला हरत्या. मग आमिर खान काय होते, साहजिक आहे तिची टीम हारली म्हटल्यावर आहे की नाही डिसअपॉइंटिंग होते तो आणि नाराज होऊन तिथनं बाहेर जात असतो. आणि तेवढ्यात काय होते, त्याला त्याच्याच टीमची मेंबर आहेत की नाही सपोर्टर, त्याला सेलिब्रेटिंग करताना दिसतात. मग त्याला जरा काहीतरी वेगळं वाटते ना. मग ती त्यांना म्हणते, बहुतेक त्यांना माहीत नसेल म्हणून त्यांना सांगायला जातो की आपली टीम हारल्या आणि तुम्ही का सेलिब्रेट करलाय. जे आता मग त्या दिवशी काय होते, जी सेलिब्रेट करत असतात की ती आमिर खानला काय म्हणतात माहिती आहे काय, आपली टीम हारलेली नाही, आपली टीम दुसऱ्या क्रमांकावर विजेता ठरल्या. कळालं काय? म्हणजे त्यांना बघण्याचा दृष्टिकोन बघा. हारली ह्याला महत्व नाही, पण दुसऱ्या नंबरवर विजेता झाली ह्या गोष्टीचा दृष्टिकोन आहे की नाही, किती पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जाते बघा भावानो. कारण दुसऱ्या क्रमांकावर आला ही गोष्ट महत्वाची आहे, हारला ही गोष्ट महत्वाची नाही, पण दुसऱ्या क्रमांकावर तुम्ही विनर झाला ही पण गोष्ट तितकीच महत्वाची आहे. म्हणजे जी गोष्ट तुमच्या आयुष्यात निगेटिव्ह होत्या त्या गोष्टीकडं पॉझिटिव्ह बघण्याची जी दृष्टिकोन आहे की नाही भावना, तो किती महत्वाचा आहे की नाही या गोष्टीतून लक्षात येते. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही हरत असला तर त्या गोष्टीकडे तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा त्या गोष्टीबद्दल. म्हणजे त्या गोष्टीबद्दल तुम्हाला तिरस्कार वाटणार नाही, त्या गोष्टीबद्दल तुम्हाला समाधान वाटेल. ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींचा भावानो विचार करायला शिका. त्या गोष्टी आपल्या आयुष्यात खूप काही शिकवून जातात.